तर आपण पाहतोय राज्यात अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट पसरलेली आहे। दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात मात्र अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा हा 38 ते 40 अंशांवर होता। तर पावसाच्या सरींमुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालाय। अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर या तालुक्यांना अवकाळी पावसानं झोडपून काढले। वाढत असताना दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात मात्र आज दुपारी पावसाने हजेरी लावलेली आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो की आता या ठिकाणी पाऊस सुरू असल्याचं आपण हे सगळं चित्र बघतोय। खरं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील उकाड्याने नागरिक जे आहेत ते हैराण झालेले आहेत। कारण साधारणतः 39-40च्या आसपास सगळं तापमान जे आहे ते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बघायला मिळतंय। राज्यात देखील मोठ्या प्रमाणात तापमानामध्ये वाढ झालेली आहे। मात्र अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर दुपारीच पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचं चित्र आपण बघू शकतो। कारण गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे तापमानाचा पारा जो आहे तो सातत्याने वाढत आहे आणि नागरिक मोठ्या प्रमाणात हैराण झालेले आहेत। तर काही ठिकाणी उष्माघाताने बळी गेल्याचं देखील चित्र आपण बघू शकतो। मात्र आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेर असेल, राहाता असेल, श्रीरामपूर असेल या ठिकाणी जे आहे ते दुपारी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचं चित्र बघायला मिळतंय। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, संगमनेर, अहिल्यानगर।